नमस्कार। महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री आबिटकरजी यांचे संकल्पनेतून माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे एक महत्त्वाकांक्षी अभियान पूर्ण राज्यात चालू आहे। त्यामध्ये अभियानाची संकल्पना अशी आहे की जे गाव एक युनिट म्हणून आम्ही बघितले तर त्या गावामध्ये आरोग्य चांगला सगळ्यांसाठी कसा होईल आणि लोकसहभाग घेऊन चळवळ म्हणून आरोग्यासाठी आम्हाला कसा काम करता येईल या दृष्टीने विचार करायचे। तर त्यासाठी बेसलाईन डेटा आता सर्व ग्रामपंचायती यामध्ये सहभागी झाली आहे। कोल्हापूरची सगळ्यांनी त्यांचा डेटा नोंदवला आहे। जर आम्हाला या अभियानामध्ये चांगला करायचे तर त्यासाठी कोणकोणती गोष्टीवर काम करायचे आहे। आता 18 फरवरीला या जे अभियान आहे याची घोषणा झाली। 1 एप्रिलपासून आम्ही यावर काम करायला सुरू केले आहे। त्यामध्ये आम्हाला माता मृत्यूदर, बाल मृत्यूदर 0वर आणायची आहे। संसर्गजन्य रोग ते कमी करायचे आहे। इवन असंसर्गजन्य रोग ते पण कमी करायचे, म्हणजे कम्युनिकेबल डिझीजेस कमी करायचे, तसेच नॉन कम्युनिकेबल डिझीजेस ज्यामध्ये तुमचे हार्ट डिझीज असतात किंवा ॲस्थमा रिलेटेड इश्यूज असतात, असे कितीही लाईफस्टाईल रिलेटेड इश्यूज असतात ते सगळे आम्हाला कमी करायचे। आणि भागीदारी घेऊन लोकांमध्ये आरोग्याविषयी चर्चा झाली पाहिजे। आपला लाईफस्टाईल जीवनशैली कसा सुधारता अजून चांगला आरोग्यापर्यंत आम्ही जाऊ शकतो याबाबत लोकांमध्ये अवेअरनेस झाली पाहिजे आणि प्रत्येक गावांनी त्यासाठी प्रयत्न करून पुढे गेला पाहिजे। आता ह्यामध्ये फोकस एरियाज मी तुम्हाला सांगते। जर टीबीवर काम केला, कुष्ठरोगवर काम केला, पाण्यापासून दूषित पाण्यापासून जे रोग असतात त्यांच्यावर आम्ही काम केले, तसेच कीटकजन्य आजार जसे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या आजारांवर आम्ही काम केले तर त्यामध्ये चांगली प्रोग्रेस आम्हाला मिळेल। तसेच असंसर्गजन्यमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सरसाठी असे सारखे रोग जे आहे हे आत्ता आपले भारतात देशामध्ये वाढू लागले आहे त्यांच्या प्रमाण। त्याचं रिझन आहे आपली जीवनशैली। तर त्यामध्ये आरोग्याबाबत अवेअरनेस होऊन जीवनशैलीवर जर लोकांनी काम केला तर त्यामध्ये आम्हाला चांगले रिझल्ट्स भेटू शकतात। सध्या आरोग्य खातेमार्फत जे नॉन कम्युनिकेबल डिझीजेस आहे, म्हणजे त्यामध्ये आपला उच्च रक्तचाप असेल किंवा डायबिटीज असेल, हार्ट डिझीज असेल, यांची सर्वांची तपासणी प्रोएक्टिव्हली आम्ही करतो आहे। यामध्ये गावाचा काय रोल आहे की गावामध्ये पिण्याचा पाणी स्वच्छ उपलब्ध असला पाहिजे। जे तुमचे टॉयलेट्स आहेत त्याचे जे सॅनिटेशनची व्यवस्था आहे ते व्यवस्थित असली पाहिजे की दूषित पाणी स्वच्छ पाणीमध्ये मिसळला नाही पाहिजे। जर तसा नाही झाला तर वॉटरबोर्न डिझीज जे आपले आहे त्यामध्ये आपल्याला डायरिया सारखे इश्यूज असतात, कॉलरा सारखे इश्यूज आम्हाला दिसतात, तसे होणार नाही याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे। ग्राम स्तरावर सरपंच हे या यंत्रणाचे अध्यक्ष असतील, तर समुदाय आरोग्य अधिकारी आपले जेवढे CHOs आहे ते सदस्य सचिव म्हणून काम करत आहे। अभियानामध्ये एकूण 60 निर्देशक आहे, त्याचे 100 गुण एकूण आहे। त्यामध्ये जेवढे जास्त गुण ज्या ग्रामपंचायतींना मिळेल तसा त्यांची प्रथम, दुसरा आणि तृतीय क्रमांक ठरवता येईल। राज्यात जे प्रथम येणारा जिल्हा परिषद असेल त्यांना 5 कोटीचा बक्षीस जाहीर होईल। तसेच राज्य स्तरावर जे ग्रामपंचायत प्रथम क्रमांकावर येईल त्यांना 5 कोटीचा चांगला बक्षीस शासनामार्फत मिळणार आहे। तसेच दुसरा, तृतीय आणि पुढची जे ग्रामपंचायत चांगली कामगिरी करेल त्यांना पण चांगली बक्षीस यामध्ये मिळणार आहे। एकूण 80 कोटीपेक्षा जास्त निधीची तरतूद या अभियानासाठी शासनामार्फत करण्यात आली आहे। तर ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं काम चांगलं होईल यासाठी लोकसहभागातून आणि लोक चळवळीतून कसा प्रत्येक जनमानसपर्यंत आरोग्य हे एक महत्त्वाचा विषय आहे, त्याबाबत जनजागृती कशी करायची, आपले गावामध्ये जर काही सिस्टमिक इम्प्रूव्हमेंटची गरज असेल तर आम्हाला कोणकोणती गोष्टीवर काम करायचे, असा अभियान स्वरूपात जर आम्ही या मोहीमला पुढे घेऊन गेलो तर नक्कीच यामध्ये आम्हाला चांगला रिझल्ट मिळेल आणि माझं गाव आरोग्य संपन्न गाव या मोहीममध्ये सर्वात चांगली कामगिरी कोल्हापूर जिल्हा म्हणून आम्ही करू शकतो। तर मला खात्री आहे की सर्व जनसामान्य आपले
आपले जेवढी कर्मचारी शासकीय यंत्रणा आहे, आरोग्य केंद्र, सब सेंटर्समध्ये जे यंत्रणा आहे, आपले गावातले सरपंच आहे, आमचे CHOs आहे, आमची सर्व काम करणारी आशा सेविका आहेत, सर्वांमार्फत चांगला मेसेज लोकांपर्यंत जाईल आणि अजून चांगला आम्ही काम करून या अभियान राज्यात सक्सेसफुल होईल आणि जास्त जास्त बक्षीस आमच्याकडची ग्रामपंचायतीला मिळेल, जेणेकरून कोल्हापूरची ग्रामपंचायत कसा काम करत आहे चांगला ते एक आदर्श राज्याचे पुढे तसेच देशाचे पुढे आम्ही ठेवू शकतो. त्या पद्धतीने आम्ही काम करू अशी मला खात्री आहे की सगळे लोकांचा जनसहभाग आम्हाला यामध्ये मिळणार आहे. धन्यवाद.